सोलापूर शहरात पोलिसांच्या संरक्षणाखाली डान्स बार। सुभाष देशमुखांनी विधानसभेत काढले वाभाडे। सत्ताधारी आमदाराचा भाजप सरकारी यंत्रणेवर संताप, पोलिसांना सोरेगाव ते मंद्रुप दरम्यानचे अध्यक्ष महोदय, हा याच्याशी निगडीत प्रश्न आहे, डान्स बारचा प्रश्न आहे। सोलापूरच्या आयुक्त कार्यालयात मी व्हिडिओ पाठवला, डान्स बार कसा चालतोय, अवैध कसा चालतोय। सोलापूर शहरात स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैधपणे डान्स बार सुरू आहेत। यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत केला। दरम्यान भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मंगळवारी सरकारी यंत्रणेतर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर माजी मंत्री असलेल्या देशमुखांनी गृहखात्यातील अधिकाऱ्यांवर केलेला हल्लाबोल चर्चेचा विषय ठरला। मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देशमुख यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अवैध धंद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले। आमदार देशमुख म्हणाले, शहराच्या हद्दीत आणि ग्रामीण भागात खुलेआम डान्स बार सुरू आहे। यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप पोलीस आयुक्तांकडे दिली होती। ही क्लिप दिल्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी डान्स बारमध्ये जाऊन पाहणी केली। अधिकारी डान्स बारमधून बाहेर आले, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे हे डान्स बार पोलिसांच्या संरक्षणाखालीच सुरू असल्याचा संशय निर्माण होतो। दरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडली। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। नियम तोडून काही ठिकाणी वेगळे प्रकार त्या ठिकाणी चालतात। यानंतर शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की या पद्धतीनं एकदा दोनदा आणि जास्तीत जास्त तीनदा जर का अशा पद्धतीचे नियम तोडले गेले तर तातडीनं त्या ऑर्केस्ट्रा बारची परवानगी त्या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल।